आज दरवर्षीप्रमाणे हा फेस्टिवल होतो आणि लोकही ठाणेकर याची आतुरतेने वाट पाहत असतात। आज आपण पाहतोय की त्याच्यामध्ये आणखी एक नवीन म्युझिकल फाउंटन या ठिकाणी सुरू झालाय आणि त्याच्यामध्ये आपला ठाण्याचा इतिहास, राम मंदिर, दिघे साहेबांचे त्याच्यामध्ये ठाणे बदलतंय, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, हे सगळं त्या म्युझिकल फाउंटन मध्ये दाखवलंय। खरं म्हणजे प्रताप सरनाईकांनी सांगितलं ते बरोबर आहे की आम्ही नागपूरला फुटाळा तलावामध्ये गडकरी साहेबांनी असंच एक चांगला फाउंटन तयार केलाय आणि तो पाहिल्यानंतर मी प्रताप सरनाईक यांना सांगितलं ठाण्यामध्ये देखील सुरू करा आणि लवकर युद्ध पातळीवर एवढ्या लवकर सुरू होईल असं मला वाटलं नव्हतं, परंतु आपण ते लवकर सुरू केलं त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो आणि ठाणेकरांना देखील एक खऱ्या अर्थाने एक आनंद, एक हा उपवन तलाव जो आहे ऐतिहासिक आहे। मगाशी ते कुठला उपकार सिनेमाचा मेरी देश की धरती इथंच शूटिंग झाली ते आता आम्हाला माहित पडलं आणि त्यामुळे इकडे निसर्गरम्य आपला येऊर आहे आणि हा उपवनचा तलाव, खरं म्हणजे आता उपवनच्या तलावाचं पाणी कमी होत नाही कारण ते पाणी वाहून जायचं ते बंद केलं आपण। आता मला वाटतं 12 महिने पूर्ण तलाव भरलेला असतो आणि इकडे आतमध्ये कंपनीमध्ये पाणी जात होतं तेही आपण बंद केलं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।